हॅलो फ्रेंड्स, आज आपण बाईट स्वीट प्रोनोमध्ये पोटॅटो चीज बॉल बनवणार आहोत, पण ते अजिबात फ्राय वगैरे करणार नाहीये। कसे बनवणार आहोत चला तर मग लगेचच पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे साधारणतः 1 ते 1.5 कप इतका मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत। त्यानंतर 1 चमचाभर इतके चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे। आता यात साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे आहे। अगदी घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। या पिठाची आपल्याला पारी बनवायची आहे, त्या अकॉर्डिंग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। खूप पातळ पीठ मळायचं नाहीये, अगदी घट्ट असा पिठाचा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं पीठ आपण मळून घेतलं। आता हे पीठ आपण झाकून ठेवूयात थोडा वेळ। तोपर्यंत आपण इथे साधारणतः 3 बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। बटाटे उकडल्यानंतर त्याची सालं काढायची आणि बटाटे किसून घ्यायचे किसणीवरती। त्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत। साधारणतः 1 चमचाभर इतकं लाल तिखट यामध्ये टाकलंय। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचाभर इतकी धने पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किचन किंगचा मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर ही 1 चमचाभर इतकी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि इथे पुन्हा आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेऊयात। जी पारी आपण बनवणार आहे त्या पारीमध्ये स्टफ करण्यासाठी आपण हे मिश्रण बनवत आहोत। इथे मिश्रणाचा गोळा मस्त असा तयार करून घेतलाय। हे पीठ सुद्धा आपण साधारणतः 5 ते 10 मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं। आता हे पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेऊयात। सरफेस अगदी स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याच्यावरती पीठ मस्त असं मळून घ्यायचं आणि ह्या पिठाच्या आता आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या छोट्या छोट्या। इथे पिठाच्या लाट्या सुद्धा आपण बनवून घेतलेल्या आहेत। आता पाऱ्या बनवून घ्यायच्या, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पारी लाटून घेऊया। आपण एक गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे। याला काहीही पीठ वगैरे किंवा तेल वगैरे लावायची गरज नाही लागत लाटताना। आपण मस्त अशी पारी लाटून घेतली, अशा 1-2 पाऱ्या आपण लाटून घेऊयात। आता हे जे बटाट्याचे मिश्रण आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे असं आणि त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता ह्याचे पण आपल्याला एक पसरट पारी बनवून घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला चीज स्टफ करायचं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याची एक पारी बनवून घेऊयात। तुम्ही इथे आवश्यकता असेल तर तेल सुद्धा लावू शकता। अशा पद्धतीने मिश्रण आपण पसरवून घेतलंय। त्याच्यामध्ये आता आपण हे जे मोझरेला चीज आहे ते मोझरेला चीज भरायचं आहे। तुम्हाला विदाऊट चीजचे जर बॉल्स बनवायचे असतील तर तुम्ही बिना चीजचे सुद्धा बनवू शकता। मग तेव्हा नुसतं आपल्याला जो मागाशी बटाट्याचा गोल गोळा केलेला तेवढाच करावा लागतो। यामध्ये आता आपल्याला चीज स्टफ करायचं, त्यामुळे अशा पद्धतीने आपण यामध्ये चीज टाकून घेतलाय। ह्याचा आता एक गोळा तयार करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गोळा तयार झालाय, आतमध्ये चीज आहे पूर्णपणे। अशाच पद्धतीने आता अजून एक आपण बनवून घेऊयात। आता ही जी पारी आपण बनवून घेतलेली ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आणि त्यामध्ये हा जो बटाट्याचा गोळा आपण बनवलाय तो ठेवायचा आहे आणि ह्याचं तोंड अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। आपल्याला बॉलचा शेप द्यायचा आहे ह्याला
अगदी गोलाकार असा शेप द्यायचा आहे। अशा पद्धतीने हळूहळू बोटाच्या साहाय्याने स्टफिंग आतमध्ये भरत जायचं आणि पारी अशा पद्धतीने एकवटून घ्यायची, म्हणजे गोळा बनतो। हे ना चीजमुळे खरंच खूप जास्त छान लागतात, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो ह्याच्यामध्ये चीज टाकाच। जर चीज नाही टाकलं तर तेवढी मजा येणार नाही नंतर ते खायला। इथे आपण मोझरेला चीज वापरलंय, त्याच्याऐवजी तुम्ही प्रोसिड चीज वगैरे सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने हे पोटॅटो चीज बॉल्स बनतात। आपण अशा पद्धतीने आता सगळे बॉल्स बनवून घेणार आहोत। आता तुम्हाला हवं असेल तर हे बॉल्स तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता, पण आपण हे फ्राय नाही करणार आहे। आपण ह्यांना आता आप्पे पात्रामध्ये बनवून घेणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे जे बॉल्स आपण बनवून घेतले ते एक एक करून यामध्ये ठेवायचे। आता यावरती आपण झाकण ठेवायचे आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी ह्यांना मस्त असं शिजून द्यायचं आहे। यामध्येच बारीक गॅसवरती आपण यांना शिजून देणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता 4-5 मिनिटांनंतर आपण साधारणतः झाकण काढलेलं आहे। आता ह्यांना आपण पलटून घेऊयात। अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्यानेच तुम्ही पलटून घ्या। एका बाजूने शिजलेले आहेत, आता खालच्या बाजूने आपण सुद्धा त्यांना शिजवून घेऊयात। पुन्हा यामध्ये थोडंसं तेल ॲड करूयात, म्हणजे खाली ते चिटकणार नाहीत अजिबात। आता पुन्हा त्यांना 4 ते 5 मिनिटांसाठी आपण शिजवून घ्यायचं आहे मस्त असं अगदी बारीक गॅसवरती। आता यांच्या कडा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे असं आलटून पलटून आपण ह्यांना शिजवून घेणार आहे। आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे, असंच आपल्याला आलटून पालटून ह्यांना शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने पोटॅटो चीज बॉल अगदी मस्त असे शिजलेले आहेत। पोटॅटो चीज बॉल आपण तळून नेहमीच खातो, पण कधीतरी तुम्ही अशा पद्धतीने हे चीज बॉल्स बनवून बघा, खूप अप्रतिम लागतात। खरंच नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। रेसिपी खूप सोपी आहे, फक्त थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे, पण ना हे वाले चीज बॉल खायला खरंच खूप छान लागतात। आपण आतमध्ये मोझरेला चीज टाकले, त्यामुळे तुम्ही इथे चीज पाहू शकता। खूप छान आणि खूप चविष्ट अशी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।